स्वर्गीय लक्ष्मण जेवणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा मुशायरा आहे. तर लक्ष्मण जेवणेंचे एक दोन शेर मला वाटतं सादर करावेसे वाटतात की इतुकीच एक इच्छा उरली मनात आता, इतुकीच एक इच्छा उरली मनात आता, आलो जरी रडत मी जाईन गात आता. आणि पुढच्या शेरात ते म्हणतात की जन्मासवेच माझ्या मागावरी शिकारी, जन्मासवेच माझ्या मागावरी शिकारी, ही कस्तुरीच माझा करणार घात आता, ही कस्तुरीच माझा करणार घात आता. लक्ष्मण जेवणे सरांना मला वाटतं त्यांच्या स्मृतींना आपण अभिवादन करू. आजच्या ओपनिंग बॅट्समन त्या आहेत अपर्णा नैताम, नागबीड जिल्ह्यात चंद्रपूर. त्यांचे शेर पहा, कैदेत ना कुणाच्या माझी विचारधारा, पण निंदकात माझी चर्चा अफाट होते, आणि नाही उगाच माझ्या शब्दास धार आली, नाही उगाच माझ्या शब्दास धार आली, हृदयात वेदनेचे मोठे कपाट होते, हृदयात वेदनेचे मोठे कपाट होते. अपर्णा नैताम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी. काळीज कापण्याचा अंदाज छान होता, काळीज कापण्याचा अंदाज छान होता, हाती गुलाब त्याच्या नजरेत बाण होता, हाती गुलाब त्याच्या नजरेत बाण होता. आणि शेर बघा, गेला न तोल माझा पाहून रंग त्याचा, गेला न तोल माझा पाहून रंग त्याचा, माझ्यात छान इतका माझा इमान होता, माझ्यात छान इतका माझा इमान होता. आणि मैत्रीत प्रेम आम्ही इतकेच ठेवले बस, मैत्रीत प्रेम आम्ही इतकेच ठेवले बस, कृष्णामध्ये सुदामा जितका समान होता, कृष्णामध्ये सुदामा जितका समान. मैत्रीत प्रेम आम्ही इतकेच ठेवले बस, मैत्रीत प्रेम आम्ही इतकेच ठेवले बस, कृष्णामध्ये सुदामा जितका समान होता, कृष्णामध्ये सुदामा जितका समान होता. आणि गझल सादर करते. आतली इच्छा अघोरी वाटते, आतली इच्छा अघोरी वाटते, जिंदगी झाली लगोरी वाटते, आतली इच्छा अघोरी वाटते, जिंदगी झाली लगोरी वाटते. आणि शेर बघा, फार मोठ्याने नको बोलू मुली, फार मोठ्याने नको बोलू मुली, बोलली तर ती मुजोरी वाटते, बोलली तर ती मुजोरी वाटते. फार मोठ्याने नको बोलू मुली तू, बोलली तर ती मुजोरी वाटते. आणि भोगलेला काळ जेव्हा वाचते, भोगलेला काळ जेव्हा वाचते, आतली पाठीच कोरी वाटते, आतली पाठीच कोरी वाटते. आणि नंतरचा शेर आहे, माये बापाची करावी साधना, माये बापाची करावी साधना, तीच जन्माची शिदोरी वाटते, तीच जन्माची शिदोरी वाटते. आणि बांधते साऱ्या घराला एकटी, बांधते साऱ्या घराला एकटी, संयमाची मायदोरी वाटते, संयमाची मायदोरी वाटते. आणि वेदनेसोबत प्रथा सांभाळते, वेदनेसोबत प्रथा सांभाळते, मन तिचे तितके बिलोरी वाटते, मन तिचे तितके बिलोरी वाटते. आणि गझलेचा शेवटचा शेर आहे, इरशाद. आरसा बघते स्वतःवर भाळते, आरसा बघते स्वतःवर भाळते, ती मला माझीच चोरी वाटते, ती मला माझीच चोरी वाटते. जोरदार टाळ्या होत्या. आरसा बघते स्वतःवर भाळते, आरसा बघते स्वतःवर भाळते, ही मला माझीच चोरी वाटते, ही मला माझीच चोरी वाटते. थँक्यू.